श्री स्वामी समर्थ. नमस्कार. नम्रता आकर्षण माझ्या चॅनलला तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण एकदम सोपी आणि पटकन होणारी अशी दिवा मेहरब बनवणार आहे. तर ते दिवा मेहरब बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. एकदम कमी साहित्य आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. पांढरे मोती घेतलेले आहे 4 नंबरचे, आणि हे रामा कलरचे मोती घेतलेले आहे 4 नंबरचे. नायलॉन धागा घेतलेला आहे. धागा कापायला कात्री घेतली आहे आणि वस्तू बनवायला सुई घेतलेली आहे. चला तर मग आपण आता हे अशा प्रकारची फुलं आपल्याला ह्या ठिकाणी बनवायची आहे आणि त्याची आपल्याला दिवा मेहरब बनवायची आहे. तुम्ही दिवा मेहरब म्हणून त्याचा उपयोग करू शकतात किंवा पटकन आपल्याकडे कोणी पाहुणे आले त्यांच्या ताटाभोवती सुद्धा आपण ही फुलं डेकोरेट करू शकता. आता काय करायचं आपल्याला, हे पहा, सुई घेतलेली आहे. सुईला धागा ओवून घेतला आहे सुईमध्ये हा असा एवढा, आणि धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे. चला मग आपण आता सुरुवात करूया. हे पहा, आता आपल्याला 6 पांढरे मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे. हे पहा, हे 6 पांढरे मोती ओवून घेतलेले आहे आणि आता त्याचा आपल्याला गोल बनवायचा आहे. तो गोल पहा, ही गाठ आहे. गाठीजवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई अशी वरती बाहेर काढायची आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. हे पहा, असा आपला हा छोटा 6 मोत्यांचा गोल ह्या ठिकाणी तयार झालेला आहे. आता आपण प्रत्येक मोत्यामधनं सुई बाहेर काढून घेऊ, म्हणजे आपला व्यवस्थित असा गोल तयार ह्या ठिकाणी होतो. पहा, मी सगळ्या मोत्यामधनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे. एकदम सोपी डिझाईन आहे, पटकन होणारी आहे. करून पहा. कुठलाही कलर वापरून तुम्ही हे डिझाईन बनवू शकतात आणि मला कमेंटद्वारे तुम्ही कळवू शकतात तुम्हाला डिझाईन आवडली की नाही. आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला 2 रंगीत मोती घ्यायचे. एक पांढरा मोती ह्या ठिकाणी घ्यायचा आहे. परत 2 रंगीत मोती ह्या ठिकाणी आपल्याला घ्यायचे. असे एकूण आपण 5 मोती ह्या ठिकाणी ओवून घेणार आहे. हे पहा, हे 5 मोती आपण ओवून घेतले. 2 रंगीत, एक ऑफ व्हाईट मोती मी घेतलेला आहे पांढरा, आणि 2 रंगीत, असे 5 मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेतले आहे. ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली त्याच मोत्यातनं सुई समोरच्या दिशेने अशी बाहेर काढायची आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. हे पहा, अशी या ठिकाणी आपली एक पाकळी तयार झाली. आता परत आपल्याला पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. पहा, आणि इथे आता आपल्याला 2 रंगीत मोती घ्यायचे आहे. एक पांढरा मोती आणि एक रंगीत मोती, असे 4 मोती आपल्याला आता धाग्यामध्ये असे इथपर्यंत ओवून ही डिझाईन बनवायची आहे. सुरुवातीला 2 रंगीत, एक पांढरा आणि 2 रंगीत असे मोती आपण ओवून घेतले. आणि आता हे जे 2 रंगीत मोती आहे त्याच्यातल्या ह्या वरच्या मोत्यातून सुई आपल्याला अशी बाहेर काढायची आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. पहा, ही अशी आपली डिझाईन इथे तयार झाली. आणि परत आता आपण ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो एक मोती आणि त्याच्या पुढचा एक पांढरा मोती, अशा 2 मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे. पहा, ही सुई बाहेर काढली. परत आता इथे आपल्याला 2 रंगीत मोती घ्यायचे आहे.
एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि एक रंगीत मोती ह्या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे आणि ह्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची. हे पहा, मी प्रत्येक मोत्यातनं सुई कशी बाहेर काढायची ते दाखवून राहिले प्रत्येक वेळेस. प्रत्येक व्हिडिओला मी मोत्यातनं कोणत्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची ते सगळ्यांना दाखवत आहे. आता आपण ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढली. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. 3 पाकळ्या ह्या ठिकाणी आपल्या झालेल्या आहे. 6 पाकळ्या आपल्याला बनवायच्या. 3 झालेले आहे. आता परत आपण 2 मोती घेऊ रंगीत, एक पांढरा आणि एक रंगीत, असे 4 मोती घेतले. ह्या रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढायची. दरवेळेस हे जे 2 आपण पाकळी बनवतो त्या पाकळीतले हे 2 मोती, त्याच्यातल्या ह्या वरच्या मोत्यातनं सुई आपण अशी बाहेर काढायची आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. परत ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो एक मोती आणि त्याच्याजवळचा एक मोती. हे पहा, ही अशी सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आता पुढच्या एका मोत्यातनं सुई आपण बाहेर काढलेली आहे. इथे परत आता आपल्याला 2 रंगीत मोती घ्यायचे आहे. तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आता आपण परत 2 रंगीत, एक पांढरा एक रंगीत असे मोती घेऊन घेतले आणि ह्या 2 मोती, हे जे 2 मोती त्याच्यातल्या ह्या रंगीत मोत्यातनं सुई आपण वरती बाहेर काढलेली आहे. पहा, परत ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो मोती, ही अशी सुई ह्या मोत्यातनं मी बाहेर काढून घेतलेली आहे. आता पहा, आता आपण सुरुवातीला 2 रंगीत, एक पांढरा, 2 रंगीत मोती ओढले. नंतर आपण असेपर्यंत 2 रंगीत, एक पांढरा, एक रंगीत असे 4 मोती ओढले. आता पहा, ह्या पाकळीतला हा रंगीत मोती, ह्या गोलातला हा पांढरा मोती आणि ह्या पाकळीतला हा रंगीत मोती. 1 2 3 हे 3 मोती आहेत. आता आपण ह्या एका पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. हा एक रंगीत मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची आहे. आता हे 3 मोती आपले ह्या ठिकाणी आहेत. 1 2 3. आता आपण एक रंगीत मोती घेऊ, एक पांढरा मोती आणि एक रंगीत मोती, असे 3 मोती आपण ह्या ठिकाणी ओढून घेतलेले आहे. पहा, हे 3 मोती ओढून घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई आपण वरती काढणार. ही अशी सुई वरती काढली, धागा ओढून घेतला. हे पहा, असा आपला हा कोण आकार इथे तयार झालेला आहे आणि ही डिझाईन आपली तयार झालेली आहे महिरप बनवण्याकरता. आता आपण ह्या एका पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. आणि परत ह्या एक रंगीत मोत्यातनं ह्या रंगीत सुई बाहेर काढली. आता इथे आपण गाठ पाडून घेऊ. अशा प्रकारे आपली ही फुलाची डिझाईन इथे तयार झालेली आहे आणि उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेऊ. आता तुमची ही डिझाईन एकदम सोपी आहे, लक्षात आलीच असेल. आणि ह्या ठिकाणी मी ही महिरप केलेली आहे. पहा, फुलांची दिव्याभोवतीची महिरप या ठिकाणी आपली झालेली आहे. पहा, तुम्हाला जॉईन करायचं असेल तुम्ही जॉईन करू शकतात. मी परत पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्याच्या पुढची एक डिझाईन शिकवणार आहे, त्याच्याकरता मी हे असेच ठेवलेले आहे. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय. मोत्यांची दिवा महिरप.